नवी मुंबईत आपली सत्ता आणण्यासाठी भाजपकडून मतदारांना साथ घातली जाते। त्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांचा बालेकिल्ला राखण्यासाठी ते मैदानात उतरलेत। 16 जानेवारीला समजेल कोण संपते आणि कोण राहता येते असं म्हणत गणेश नाईकांनी नवी मुंबईत भाजपचाच महापौर होईल असा दावा करत शिंदे सेनेच्या नरेश मस्केला टोला लगावला। नवी मुंबईमध्ये भाजपची सत्ता यावी यासाठी गणेश नाईक मैदानात उतरले दिसून येते। नवी मुंबई शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये सध्या भाजपकडून रॅली आयोजित करण्यात आले। गणेश नाईकांचा झंझावात सध्या नवी मुंबई शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। भारतीय जनता पक्षाला या 2026च्या निवडणुकीमध्ये नवी मुंबईची जनता भरघोस यश देईल असा माझा विश्वास आहे। 111 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी आपली जनतेच्याकडे कौल मागत आहे। बहुतांशी ठिकाणी भारतीय जनता पक्षाला यश मिळेल, भारतीय जनता पक्षाचा महापौर होईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। त्या ठिकाणी 16 तारखेला नवी मुंबई जनता कोण संपतो आणि कोण राहतो समजेल। कॅमेरामॅन नाईक वाळेचा विकास में साम टीव्ही नवी मुंबई।